बोला सप्तशृंगी माते की जय। पालखीला चिनुगुलालो उधळून चैताचे महिन्याने ग। तर मंडळी तुम्ही डेकोरेशन हे बघू शकता आता किती मस्त सजवलेलं आहे सगळं। हे बघा पताके वगैरे काय काय लावलेलं आहे, इकडनं शेड नेट वगैरे व्यवस्थित एकदम चांगल्या पद्धतीने केलं आहे। आता आपण थोड्याच वेळात निघणार आहे पिकअपमध्ये आपल्या। तर सगळे मंडळ आपल्या इथं आता विचारच्या चालू आहे त्यांची सर्वांची। बघा डेकोरेशन कसं केलेलं आहे आपल्या आतल्या साईडने। या साईडने आपल्याला देवी माता बसवायची आहे इथं बघा। तर मंडळी ही ज्योत आहे आपली ही। नमस्कार, आज 21 सप्टेंबर 2025 रविवार। आम्ही सगळे नवयुवा दुर्गा मित्र मंडळीचे सर्व कार्यकर्ते, सर्व भक्त आम्ही आज ज्योत आणायला खिरकड्यावरून तर वणीच्या गडावरती चाललेलो आहोत आणि सगळेजण आम्ही या ठिकाणी आता प्रस्थान करत आहोत। बोला सप्तशृंगी माते की जय, बोला दुर्गा माते की जय। ही शान कुणाची? नवदुर्गा मित्र मंडळाची। मान कुणाचा? नवदुर्गा मित्र मंडळाचा। तर मंडळी आम्ही आता सर्वजण निघालेलो आहेत। बाकी सर्वांनी टू व्हीलर घेतलेत, आम्ही बाकीचे पिकअपमध्ये जाणार आहेत। जग्गू भाईन ते सर्वजण आहेत। तर बाकीचे गावकरी मंडळी इथंच थांबणार आहेत। आता पुढचं तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवतो। चला सप्तशृंगी माते की जय। आता आपली पिकअप निघालेली आहे, आपण पण टू व्हीलरवर लगेच निघणार आहे। चला जय माता दी। आपले सर्व मित्र कंपनी निघालेले आहे, नवदुर्गा मित्र मंडळ खिरकडे बघा सर्वजण आलेले आहेत। आता आपण जय। आता चाललोय मार्गाने आमच्या गडावरती। तर बाकीचे कॉलेज जवळ आम्ही थांबलेलो आहे बघा कॉलेज। बाकीचे आमचे भक्तगण या ठिकाणी पेट्रोल टाकायला गेलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी पेयपान करतो आहे। हा तर आता पेट्रोल टाकून आल्यावरती आपण लगेच निघणार आहे। मंडळी तिकडे गेली बघा तिकडच्या साईडला। दोस्ताहो आम्ही आता गुळ घेतलेला होता मगाशी, तो गुळ फोडून एक एक थेंब खायचा आहे गुळाचा। सगळ्यांना भेटला तर उरल सुद्धा। मंडळी आपले राजूभाई आता मस्त एक आपल्यासाठी देवीचं गाणं म्हणणार आहेत। तर राजूभाऊ कंटिन्यू। गाई तुझ्या देऊळा साजते उल्लाले डोंगरान ग उल्लाले डोंगरान। पालखीला चिनुगुलाल उधळून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान। गाई तुझ्या देऊळा साजते उल्लाले। मंडळी कोशिंबे मध्ये आलेलो आहे आम्ही। अजून थोडं आपल्याला जायचंय पुढं, अजून भरपूर रस्ता पुढे आहे, पाऊस नाही तोपर्यंत चांगलं आहे। आता इथं बघा सगळे पिकअप वगैरे काय आणलेले। भाग्या काय दोन शब्द चाललो आता गडावरती। चलो निघूया आता आपण। तर आता इथून एंट्री करणार आहे आपण, बाकीची मित्रमंडळी मागच आहे बघा। आलो आता जवळ मित्रांनो। इथं भरपूर ठिकाणचे आलेले आहेत, आता इकडे निफाडचे आलेले आहेत मंडळ आणि आपली पिकअप पण आलेली आहे। संतोष भाऊ त्यांना आता सांगणार आहे का इकडच्या साईडला लावा असं बघा। पिकअप आलेली आहे आणि आता आपल्याला लगेच निघायचं आहे मंडळी। आपल्याला इकडच्या रस्त्याने जायचं आहे बघा, इकडून आणि हा बघा इकडं घाट आहे, तो दिसतोय ना तुम्हाला असं पांढरं दिसतंय ना, तिकडून घाटाने जायचं आहे आपल्याला। तो बघा अजून घाट आहे तिथून असं आणि भरपूर पुढे आहे। तर आता मी तुम्हाला टाइम लॅप्स द्वारे दाखवणार आहे। चला 5 वाजलेले आहेत, आता आम्ही पूर्ण वरती आलोय सर्वजण, अजून पिकअप यायची बाकी आहे। तर बघा इकडे धुकं, बघा इकडे किती धुकं तर भरपूरच आहे। विजू भाऊ पण आलेले आहेत। काय मग कसं झाला प्रवास? मजेत झाला ना? अजून आपल्याला स्ट्रगल भरपूर आहे अजून। चला मित्रांनो बघा गर्दी परत एकदा, गर्दीच गर्दी झालेली सगळीकडे, भरपूर भक्त आलेले आहेत। आता आम्ही अन्नपूर्णा प्रसादालयाकडे आलेलो आहे। इथं गाड्या आमच्या टू व्हीलर पार्क केलेल्या आहे
मग अशी पार्क केल्या होत्या, पण त्या ठिकाणी चांगली जागा नव्हती म्हणून आम्ही एका ठिकाणी सेफ्टीच्या ठिकाणी केलेलं आहे पार्क. तिकीट वगैरे झालेत काढून आमचं आता आम्ही इथं आलेलो आहे भोजनालयमध्ये. तर सर्वजण आलेले आहेत. जेवणाचा टायमिंग 7 वाजता आहे, 7 ते 9 आहे. तोपर्यंत आपली सगळे गँग आहे. 6 वाजलेत आत्ताशी. जाऊया आता आपण थोड्या 7 वाजता बोलवले त्यांनी, जाऊया आपण आता. चलो मित्रांनो, भोजनालय 7 वाजता ओपन होणार आहे. आपण आता 6 वाजलेले आहेत तरी पण आपण जेवायला बसणार आहे, कारण घरून भाकरी आणले होते बा, वाटून खाणार आहे आपण सर्वजण. आता जेवण आणलेलं आहे, आमचा डब्बा गाडीतच राहिला, आणावं लागेल आता. तर मित्रांनो, इथं भोजनासाठी आपण सर्वजणांनी लाईन लावलेली आहे. इथं आपली गँग तर इथं आहेच, आणि इकडच्या साईडला बघा किती लांबपर्यंत लाईन गेलेली आहे बा. अजून तरी माणसं एवढं राहिले आणि अजून सुरुवात झालेली नाही आहे भोजनासाठी. हे बघा, हे बघा. मंडळी, आपण आता भोजनालयमध्ये जेवणासाठी आलेलो आहे. तर सर्वांनी म्हणजे असं वाढलेलं आहे, बुंदी वगैरे भरपूर काय काय मेनू आहे. सर्वजण बसलेत आपले. तर तुम्हाला मी मेनू दाखवतो काय. मंडळी बघा, बुंदी दिली आहे, बटाट्याची भाजी आहे, वरण भात आहे आणि चपाती आहे. तर चांगली मस्तपैकी आपली सोय केलेली आहे यांनी बघा. तर आता आपण जेवायला बसूया. मंडळी, आपल्याला देवीचे दर्शन घेण्याआधी हातपाय धुवायचे होते. तर मग आम्ही सगळेजण तलावावरती आलो. सगळ्यांनी आंघोळ वगैरे केलं, हातपाय वगैरे धुतले आणि सर्वजण पुढच्या तयारीला लागले. तर मंडळी, आता आपण जाणार आहे. आपला पुजारी आहे जेवण भाऊन, ते ज्योत घेऊन वरती जायची आणि पेटून आणायची आणि ती ज्योत आपल्याला आपण देवी बसवणार आहे ना त्या ठिकाणी येऊन लावायची पुढच्या 9 दिवस. ज्योत घेऊन आपली मंडळी पुढे निघालेली आणि आम्ही ट्रॅफिकमध्ये अजून तरी अडकलेलो आहे. तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक आहे. आत्ता 9 वाजलेले आहेत आणि एवढी ट्रॅफिक बघता बघता मला वाटतं की पाठ होऊन जाईल. मंडळी, इथलं मॅनेजमेंटवर तर आम्ही खूपच नाराज झालेलो आहे, कारण ट्रॅफिक एवढी होती आणि तरी खालच्या गाडीवरती सोडत होत्या. म्हणजे असं समजतच नव्हतं का काय करू असं. आम्ही फक्त 2 पाऊल पुढे जाण्यासाठी 1 तास पुढे जायचो. तर मंडळी, आता 3:30 वाजलेले आहेत. ट्रॅफिक तर तुम्ही बघितलंच किती होती, ते अवघड होती.
मी आणि अंकुश आलो आता चहा पिण्यासाठी आणि आमच्या बाईकचं पेट्रोल पण संपत आले, एवढी ट्रॅफिक होती. तर आता आम्ही चाललोय एक पंपावरती, मागचा पंप बंद होता, तो पुढच्या पंपावरती चाललोय. बघूया पेट्रोल असेल तर ठीक, नाहीतर आम्हाला अजून धक्का देत नाही लागणार आहे. चला पुढं भेटूया. तर मंडळी ज्योत घेऊन आपले मंडळाची पोरं गेलेले आहेत पुढं. आम्ही पण जाणार होतो सोबत, पण विषय असा झाला की ट्रॅफिक भरपूर झाली होती, त्याच्यामुळे आम्हाला जमलं नाही. अवतार बघा कसा झाला आहे आमचा. जेवण केलं होतं पण मग आता रात्री 4 वाजलेत, काय रात्री म्हणजे जाऊ दे, चला आता पुढे जाऊया. तर मंडळी आता आम्ही रस्त्याने जात होतो, अनेक ठिकाणी आपल्याला ज्योत दिसत आहेत आणि भरपूर पुढापर्यंत ज्योत घेणारे भरपूर मंडळ आहेत. तर आपण आपलं मंडळ शोधूया, चला कुठपर्यंत गेलेत ते बघूया. आता मित्रांनो फायनली आपलं मंडळ भेटलेलं आहे. ननाशीच्या थोडंसं मागं राहिलेलं आहे आम्ही सगळेजण. आता आम्ही ज्योत घेणार आहे सर्वजण, बिचारे दमले असतील एवढ्या लांब. जय चल 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 ठेव रे. जय जय माता की जय. सप्तशृंगी माता की लांबूनच पूजा ब्रह्मा विष्णू महेश
मंडळी आता ज्योत आपल्या गावात आलेली आहे. सप्तशृंगी माता गडावरतून आपण ज्योत आणली होती. तर तिरडे फाट्यापासून आपण पायपा आणलेली इथं. माझ्या घराला ग पाय, माझ्या घराला ग पाय, माझ्या घराला ग पाय, ये ग